नमस्कार मंडळी, हे आमचं कोकण गावामध्ये आपलं स्वागत आहे आणि हे आमच्या कोकणातील बिडवाडी गावातील रवळनाथ मंदिरात रवळनाथ देवाचं मंदिर आहे. आणि बघू शकता तुम्ही, हे बघा, हे रवळनाथ देवाचं मंदिर आहे. असं सुबक असं मंदिर आहे. आमच्या इथे खूप कोकणात प्रत्येक गावामध्ये असे मंदिर असतात. हे बघा, हे रवळनाथाचं मंदिर आहे. हे बघा, असं खूप सुंदर सुबक असं मंदिर आहे बघा. चला चला तर मग आतमध्ये जाऊन बघूया. बघा, मंदिर बघू शकता. हे बघा, श्रीदेव रवळनाथ मंदिर. हे बघा, हे बघा, चला मंदिरात जाऊन बघूया. हे बघा, काम सुंदर असं काम केलेलं आहे मंदिराचं. हे बघा, कलरिंग काम. हे बघा, मजा करतायत. आणि आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे सर्व मंदिरांमध्ये अशी पूजा केली जाते. हे बघा, बघा, हे आमचा श्रीदेव रवळनाथ. हे बघा, बघा, ही आमच्या रवळनाथ देवाची मूर्ती आहे. हे बघा, श्रीदेव जैन लिंग रवळनाथ बिडवाडी कणकवली. आणि हे असे खांब असतात जे त्यांना वस्त्र परिधान केलं जातं. असे बघा, प्रत्येक कोकणात असे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असे छोटे 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 असे देव मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा, छान अशा सुबक असे कलाकृती. हे बघा, हा आमचा देव श्री लिंग जैन रवळनाथाचं मंदिर आहे. मूर्ती आहे. हे बघा, सुंदर असे गाभारा मंदिराचा. आणि हे बघा, बाहेर छान अशी सजावट अशी. आणि हे बघा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अशी मंदिरे बघायला मिळतील. हे बघा, हे ब्राह्मण देव मंदिर आहे. आणि हे बघा, हे बघा, हे असे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोकणामध्ये अशा मूर्ती पाहायला मिळतील. आणि ते समोर आहे ते आमचं पावनाई देवीचं मंदिर, ते तुम्हाला दाखविणच. आणि त्याच्या बाजूला बाराचा मांड जो म्हटला जातो, जो गाव पूर्ण गावाचा असतो. बघा, चला तर मग बघूया आपण श्री पावनादेवी मंदिरामध्ये जाऊ. हे बघा, हे रवळनाथाचं मंदिर, ते ब्राह्मणदेव मंदिर आणि हे पावनाई मंदिर आपण आता दाखवलं. हे बघा, हे असं खूप सारे मंदिर आहेत. आणि आता आपण बघूया, चला, हे काळकाई देवीचं मंदिर हे बघू शकता. श्रीदेवी काळकाई मंदिर बिडवाडी. आणि हे पूर्ण जे दिसते ही वनराई आहे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता, खूप मोठी मोठी झाडं आहेत इथे. हे बघा, हे पूर्ण वनराई आहे. पूर्ण देवाचं जंगल आहे. देवाच्या जंगलामध्ये तुम्ही त्याच्यावरती मधमाशांचे पोपट तसेच गिधाडही तिथे इथे जंगलामध्ये वास्तव्य आहे त्यांचं. घुबड पण राहतात, जे म्हणजे वनराई, देवाची वनराई. तसे ते प्राणी पक्षी यांना राहण्यासाठी आसरा होतो. आणि हे बघा, आपण आता आलो काळकाई देवीच्या मंदिरामध्ये. हे बघा, हे काळकाई देवीचं मंदिर आहे. हे बघा, अशी सुबक अशी मूर्ती आहे. बघा, हे बघा, जे गावातले लोक आहेत म्हणजे त्यांचे मंदिरही असतात. आणि सर्व गावकरी इथे येऊन भक्तिभावाने पूजा करतात. बघा, ही काळकाई देवीची मूर्ती आहे. आणि बघू शकता, हे बघा, असे छोटे 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 अशा ज्या पूर्वजांनी स्थापन केलेल्या मूर्ती आहेत त्यांची पूजा केली जाते. हे बघा, काळकाई देवीचं ही मूर्ती बघू शकता. चला तर मग आता आपण पुढेच्या मंदिरामध्ये जाऊया. हे बघा, आता हे पूजा करण्यासाठी ते आलेले आहे. प्रत्येक जण भक्तिभावाने ते पूजा करतात. छोटे छोटे अशा वेगवेगळ्या नावाने देव असतात. तुळस आहे. म्हणजे प्रत्येकांच्या असे घरामध्ये देव नसून हे सर्व मंदिरामध्ये देव स्थापन केलेले आहेत पूर्वजांनी.
ज्यांची आता अशी मनोभावे पूजा केली जाते आणि हे बघू शकता तुम्ही. हे बघा. हे बघा, हे छोटे छोटे असे देव आहेत. ते तुम्हाला कोकणामध्ये सर्वच पाहायला मिळतील प्रत्येक ठिकाणी. आणि हे बघा, हा जो मी बोलत होतो बाराचा माड जो पूर्ण गावाचा असतो. आणि ज्यावेळेस होळी म्हणा किंवा असे जे सण असतात, दिवाळी, दसरा, त्यामध्ये अशी पूजा केली जाते. हे बघा, हे बघा, बघू शकता. हे बघा, असे मूर्ती असतात. आणि हे बघा, तुम्ही मूर्तीमध्ये कलाकृती, सुंदरता, याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये एक बघण्यासारखं आणि अभ्यास करण्यासारख्या गोष्टी आहेत. हे जे हे बघा, हे बघा, हे बघा, हे एकतेचं प्रतीक दाखवत आहे. बघा, हे एकतेचं प्रतीक दाखवत आहे की सर्वांनी कसं राहावं. हे बघा, ह्याच्यामध्ये पण काहीतरी तथ्य आहे. हे बघा, हे बघा, ही पूजा केली जाते, पूजा अर्चा जी केली जाते ते दाखवण्यात आलेलं आहे. हे बघा, असे छोटे छोटे असे देवांच्या मूर्त्या आहेत. चला तर मग आता आपण पुढच्या मार्गस्थ होऊया.